अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना। म्यूजिक अभी मजा आएगा ना भिड़ो। ठीक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबा के लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए। वेलकम टू बॅक न्यू व्हिडिओ। स्वागत आहे मंडळी तुमचं आपल्या एका नवीन व इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ एडिटिंगमध्ये। तर भावांनो, तुम्ही जो स्टार्टिंगला प्रिव्ह्यू पाहिला तो कसा झाला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि आजचा तो व्हिडिओ कसा क्रिएट करायचा आहे ना तेच मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। तर भावांनो, व्हिडिओ बनवण्याच्या आधी जाणून घेऊया आजच्या व्हिडिओला जे पण काय प्रोसेस व मटेरियल लागणार आहे ना त्याविषयी। तर काय विषय ना भावांनो, आजच्या व्हिडिओला जे पण काय मटेरियल लागणार आहे ना ते आपल्या टेलिग्रामवरती अपलोड केलं आहे। मटेरियल फक्त एक बीटचा व्हिडिओ असणार आहे आणि एक मॉडेलचा फोटो असणार आहे, आणि जर का तुम्हाला तुमचा फोटो अप्लाय करायचा असेल तर काही विषय नाही, तुम्ही नाही देखील तिथून फोटो डाउनलोड केला तर चालेल। पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक असणार आहे भावांनो, तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून टेलिग्राम चॅनलवरती जायचं आहे आणि एक बीटचा व्हिडिओ हा तिथून डाउनलोड करून टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हायचे, कारण की आपण तिथं आपलं नेहमीचं फ्री मटेरियल अपलोड करत असतो। ओके, एवढं करून झाल्यानंतर भावांनो सिंपल काय करायचं आहे, तुम्ही बॅक यायचं आहे। बॅक येऊन झाल्यानंतर आपल्या इंस्टाग्राम आय डीची लिंक देखील आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, इंस्टाग्रामवरती जायचं आहे, फॉलो नक्की करायचं आहे, आणि काय प्रॉब्लेम असला तर इथं नक्की मेसेज करायचा आहे। ओके, एवढं करून झाल्यानंतर आता तुम्ही सिंपली कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून झाल्यानंतर ना इथं वर तुम्हाला न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन दिसत असेल, सिंपली याच्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर काय अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल। सिंपली आता तुम्ही फोटोवरती जायचं आहे। ओके, फोटोमध्ये गेल्यानंतर खाली स्क्रोल करून इथून तुमचा जो पण कोणता फोटो आहे भावांनो व्हिडिओवर अप्लाय करणार तुम्ही तो फोटो इथून सिलेक्ट करून खाली ॲड करायचा। मी एक्झाम्पलसाठी हा फोटो घेतला आहे। आता काय करायचं आहे, खाली स्क्रोल करून तुम्हाला रेशोच्या ऑप्शनमध्ये जाऊन 9.16चा जो टिकटॉकचा रेशो आहे याला इथून सिलेक्ट करायचे। फोटोवरती क्लिक करून फोटोची साईज 2 बटन असे ॲडजस्ट करायचे। एवढं करून झाल्यानंतर ना बॅक यायचे, ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरले करायचे, आणि एक आपल्या टेलिग्रामवरती जो व्हिडिओ आहे ना तो व्हिडिओ इथून तुम्ही सिलेक्ट व खाली ॲडच्या ऑप्शनवरती क्लिक करून ॲड करायचा आहे। ओके, आता एवढं करून झाल्यानंतर खाली स्क्रोल करायचं आहे आणि तुम्हाला एक हॅशटॅग ऑडिओचा ऑप्शन भेटेल, ह्या व्हिडिओज तुम्ही इथून हॅशटॅग ऑडिओ करायचा आहे। ओके, आता ना फोटोवरती क्लिक करून फोटोची साईज अशा प्रकारे आपल्या जे गाणं आहे ना सॉन्ग त्याच्या एंडिंगपर्यंत वाढून घ्यायची। आता काय करायचं आहे, बीट द्यायचे आहे। ओके, तर आता नाही का अशा प्रकारे समोर स्क्रोल करून तुम्हाला जिथं जिथं बीट चेंज होतील ना तिथं तिथं कट लावायचे। तर आता तुम्ही इथं बघू शकता, इथं आपली पडते बीट 2। ओके, तर काय करायचं आहे ना, तुमचा जो फोटो आहे त्याच्यावरती आधी तुम्ही क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर खाली कोपऱ्यात एक नंबरला स्प्लिटचं ऑप्शन दिसेल, इथं स्प्लिट लावून घ्यायचं आहे। ओके, परत समोर स्क्रोल करून इथं तुम्हाला बीट 3 दिसेल, इथं एक स्प्लिट लावायचं आहे। समोर स्क्रोल केल्यानंतर इथं 4 दिसेल, बीट 4, इथं एक स्प्लिट लावायचं आहे। परत त्याच्या थोडं समोर स्क्रोल करायचं आहे, इथं आपल्याला बीट बघायला परत एक बीट बघायला भेटेल, इथं एक स्प्लिट लावून त्या समोर जिथं जिथं बीट चेंज होतं ना भावांनो तिथं तिथं सिंपली कट लावायचे। मी जसं लावतो सेम तसंच। ओके, मी पटापट भावांनो इथं बीट आपले काय आता 1-2 बीट राहिलेत, मी तेवढं लावून घेतो, तुम्ही देखील फटकन लावून घ्या। ओके, तर सॉरी 1 मिनटं हां, इथं आपली 1 बीट लागते। ओके, डन। तर भावांनो आता आपलं बीटचं काम पूर्णपणे संपलं आहे। आता सिंपल तुम्ही काय करायचं, बॅक यायचं आहे, ओव्हरलेचं ऑप्शन दिसतंय ना त्याच्यावरती क्लिक करायचं एकदा। ओके, आणि हा जो आपला बीटचा व्हिडिओ ना याला इथून पूर्णपणे डिलीट करायचा आहे। डिलीट केल्यानंतर काय अशा प्रकारे तुमचा फोटो तुमच्या बीट इथं तुम्हाला दिसून येतील। सिंपल आता काय करायचं भावांनो, आता आपण ॲनिमेशन देणार आहे। ओके, ॲनिमेशन इफेक्ट जे काय ते आता व्हिडिओ लास्टपर्यंत बघा। सिंपली भावांनो काय करायचं आहे, 1 नंबरचा फोटोवरती यायचं, इफेक्टमध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे। व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये एक इफेक्ट बघायला भेटेल, बघू शकता मी 3D स्क्रीन बघू शकता तुम्हाला, हे जे इफेक्ट दिसत आहे ना वरती 3D स्क्रीन्स। ओके, तर ह्या इफेक्टवरती तुम्ही क्लिक करून हे इफेक्ट याला इथं अप्लाय करायचे। ओके, वरती राईटच्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर हे जे इफेक्ट आहे याला इथं अप्लाय होऊन जाईल। हे इफेक्ट अप्लाय करून झाल्यानंतर भावांनो याची जी लेंथ आहे ना या फोटोच्या एंडिंगपर्यंत अशा प्रकारे इथं वाढून घ्यायची। ओके, एवढं करून झाल्यानंतर ना सिंपली आता काय करायचं आहे, भावांनो मी एक काम करतो, ऑलरेडी मी एक व्हिडिओ एडिट करून ठेवला आहे। सो आता मी काय करणार, इथून बॅक येणार, तुम्ही जसं तसं राहायचं आहे, आणि मी जो एक व्हिडिओ एडिट करून ठेवला आहे ना सिंपल तुम्हाला सांगतो आता कशा प्रकारे समोरची प्रोसेस मी तुम्हाला इथून सांगणार आहे। तर
1 नंबरचे फोटोज काम आपलं संपलं आहे भावांनो. आता काय करायचं आहे, इथं काही विषय झालेला नाही, फक्त एक फोटो चेंज झाला आहे. ओके, 1 नंबरचे फोटोज काम संपलं आहे. 2 नंबरच्या फोटोवरती तुम्ही यायचं आहे. ओके, 2 नंबरच्या फोटोवरती आल्यानंतर त्याच्यावरती अशा प्रकारे 2 बटन साईज वाढवायची. त्याच्यावरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जाऊन तुम्हाला इनमध्ये इन आउट कॉम्बो हे 3 ऑप्शन बघायला भेटेल. इनमध्ये खाली स्क्रोल करून तुम्हाला इथे एक याला ॲनिमेशन अप्लाय करायचं आहे. एवढं करून झाल्यानंतर राईटच्या आयकॉनवरती क्लिक करून इथून तुम्ही सिम्पली बॅक यायचं. एवढं करून झाल्यानंतर आता काय विषय ना भावांनो, व्हिडिओ फक्त म्हणजे लक्षपूर्वक ऐका. हे जे तुम्हाला व्हाईट कलरचा बॉक्स दिसतो त्याच्यामध्ये एक ब्लॅक रेष आहे. तुम्हाला पूर्ण समोर असेच बॉक्स दिसत असतील. सिम्पली हा 1 नंबरचा बॉक्स सोडून त्या समोरच्या बॉक्सवरती क्लिक करून ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला B&W स्ट्रॉबी नावाचे हे जे ट्रान्झॅक्शन बघायला भेटेल ना, हे ट्रान्झॅक्शन याला इथून अप्लाय करायचं आहे. ओके, तर भावांनो इथून आपण पूर्ण फोटोजला हे जे ट्रान्झॅक्शन अप्लाय करणार आहोत, तर हे एवढं अप्लाय करून झाल्यानंतर परत समोर स्क्रोल करायचं आहे. समोरच्या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला जे ना सर्वात पहिले इथं ट्रेंडिंग प्रो ओव्हरले मुवमेंट व लाईट बघायला भेटेल. तुम्ही लाईट इफेक्ट सिलेक्ट करून स्क्रिपल नावाचे हे जे ट्रान्झॅक्शन आहे ह्याला अप्लाय करून समोरच्या बॉक्सवरती क्लिक करून ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला B&W स्ट्रॉबी नावाचे हे ट्रान्झॅक्शन अप्लाय करून त्या समोरच्या बॉक्सवरती यायचं आहे. तिथं क्लिक करून फिल्म इरेज लाईटमध्ये जाऊन फिल्म इरेज हे अप्लाय करून त्या समोरच्या फोटोवरती यायचं आहे आणि ट्रेंडिंगमध्ये B&W स्ट्रॉबी हे अप्लाय करून लास्टच्या फोटोवरती क्लिक करून लाईट इफेक्टमध्ये फ्युचर स्पॅच्युरेशन जे काय असेल ते 2 हे तुम्ही याला इथून अप्लाय करायचं आहे. तर एवढं करून झाल्यानंतर आता आपलं पूर्णपणे काम संपले. राहिलं फक्त एक इफेक्ट अप्लाय करायचं. तर सिम्पली काय करायचं आहे, इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि हे जे तुम्हाला जिथून आपण आपले जे अप्लाय केले आहे ना ट्रान्झॅक्शन त्याच्यावरती येऊन इथं तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट बघायला भेटेल. आता मी इफेक्टवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये आलो आहे. तर नाईट क्लब सिलेक्ट करून शेक नावाचे जे इफेक्ट आहे हे इफेक्ट अप्लाय करून राईटचा आयकॉन दिसेल वरती, सिम्पली भावांनो याच्यावरती क्लिक करायचं आहे. ओके, एवढं करून झाल्यानंतर ना तुमचं इफेक्ट जे अप्लाय होऊन जाईल. खाली ॲडजस्टच्या ऑप्शनमध्ये जाऊन वरची लेंथ 22 व खालची 12 ठेवून हिचं जे लेंथ आहे लास्टपर्यंत वाढवून घ्यायची. ओके, एवढं करून झाल्यानंतर भावांनो तुम्ही जो स्टार्टिंगला प्रिव्ह्यूमध्ये व्हिडिओ पाहिला होता ना, सेम तुमचा तसाच इथं स्टेटस व्हिडिओ क्रिएट झाला आहे. तर भावांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करायला विसरू नका, कारण की तुमच्या भावाच्या चॅनलवरती असेच नवीन व ट्रेंडिंग व्हिडिओ एडिटिंग येत राहतात. तर भावांनो भेटू एका नवीन व इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ एडिटिंगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. इसी के साथ आज की मजदूरी यहीं खत्म करते हैं। अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार। मुझे नहीं पता, मुझे 2 मिलियन लाइक्स चाहिए, कैसे ना कैसे करके मुझे चाहिए। इतना झिला मैं कभी नहीं होऊंगा अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें झिलाऊं, मुझे चाहिए ही चाहिए। तो लाइक मारो, और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो। वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूं, मुझे पैसों के पीछे भागना है। बाय।